हरे कृष्णा. आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये. तर आपण आपल्या भगवद्गीता वर्गाला सुरू करण्या अगोदर आज आपण प्रार्थना करूया आणि भगवद्गीता वर्गाला आपल्या सुरुवात करूया. तर ओके, चला आपण करूया प्रार्थना. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुर्वे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितंश्च. नमः ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने. नमस्ते सरस्वते गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुषे नमः. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 चला आजच्या श्लोकाला आपण सुरुवात करूया. आजचा अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे आजचा हा. बरेच जणांनी कमीत कमी ऐकलेला तरी असेल. तर या श्लोकापासून आपण सुरुवात करूया. 47 नंबरचा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायामधला. तर बघा मी श्लोक म्हणतो, मग आपण त्याची चर्चा करूया त्यावर. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोष्ठो अकर्मणि. कर्मणि कर्मणि एव एव अधिकारः अधिकारः ते ते मा मा फलेषु फलेषु कदाचन कदाचन मा मा कर्मफल कर्मफल हेतु हेतु भू भू मा मा ते ते संग संग अस्तु अस्तु अकर्मणि. 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 ओके, वाचा अर्थ आणि तात्पर्य. तुझे नियत कर्म करण्याचा तुला पटापट वाचा, अधिकार आपल्याकडे आहे, वेळ खूप कमी आहे. पण कर्मफलावर तुझा अधिकार नाही.
तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्ये तू आसक्त होऊ नकोस. तात्पर्य: या ठिकाणी कर्म, विकर्म आणि अकर्म या तिन्ही गोष्टींचा विचारणी आहेत. प्राप्त प्रकृतीत गुणांनुसार केले कार्य म्हणजे नियतकर्म होय. विकर्म म्हणजे शास्त्रविरुद्ध केलेले कर्म होय आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे. भगवंतांनी अर्जुनाला निष्क्रिय न होता कर्मफल इच्छेरहित होऊन आपले विहित कर्म करण्याचा सल्ला दिला. जो आपल्या कर्मफलावर आसक्त असतो तो आपले कर्मासही कारणीभूत असतो. अशा रीतीने तो या प्रकारच्या कर्माचा उपयोग घेतो व किंवा त्यापासून दुःख भोगतो. नियत कर्माचा विचार केल्यास अशा प्रकारचे कर्म 3 प्रकारे विभाजित करता येते: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म. शास्त्रांच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून कर्मफल इच्छेविरुद्ध केले कर्म सत्वगुणयुक्त कर्म असते. फलांची आशा ठेवून केले कर्म बंधनकारक ठरते, म्हणून असे कर्म अशुभ असते. स्वतःचे नियत कर्म करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याने फलावर आशा न ठेवता कर्म करावे आवश्यक आहे. असे निष्काम भावाने केले कर्म निःसंशयपणे मनुष्याला मोक्ष मार्गावर घेऊन जाते. म्हणून भगवंताने अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्याची बाब समजून युद्ध करण्यास सांगितले. त्याने युद्धात भाग न घेणे ही आसक्तीचीच दुसरी बाजू आहे. सकारात्मक किंवा नकारात्मक कोणतीही प्रकारची आसक्ती ही बंधनातच कारणीभूत ठरते. निष्कर्म हे पापमय आहे. या अवस्था कर्तव्य म्हणून युद्ध करणे हे अर्जुनासाठी एकमात्र मुक्तीचे शुभदायी मार्ग होता. तर बघा, अतिशय सुंदर श्लोक आहे आणि या श्लोकाचा या श्लोकाबद्दल बऱ्याच लोकांना गैरसमज आहे आणि त्यांचे वेगवेगळे याबद्दल समज आहेत आणि लोक काही या श्लोकाबद्दल आपले काहीतरी इथेवरती सांगत असतात, पण ते काही चुकीचे आहे. पण अंत भगवंत काय म्हणतात त्या ठिकाणी ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर भगवंत म्हणतात की प्रत्येक जणाला आपले नियत कर्म करण्याचा आपल्याला काय आहे, अधिकार आहे. ठीक आहे. नियत कर्म म्हणजे आपल्या स्वभावानुसार, आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या म्हणजे वातावरणानुसार आणि आपल्या गुणानुसार, आपल्या जन्मानुसार आपल्याला जे काही कर्म, आपले जे कर्तव्य आपल्याला वाटून दिले गेले आहेत किंवा जे काही आपले कर्तव्य आहे, तर ते नियत कर्म करण्याचा आपल्याला अधिकार आहे. परंतु त्या कर्माचे जे फळ भेटतील त्यावरती आपला अधिकार नाही. किंवा भगवंत सांगतात की तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहे असे कधीच समजू नकोस. ठीक आहे. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. तर भगवंत काय म्हणतात आता, भगवंत म्हणतात तू कर्म करायला पाहिजे, कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, परंतु कर्मफळाची इच्छा ठेवू नको आणि कर्मफळावर तुझा अधिकार नाही. किंवा असं समजू नको मी केलं हे म्हणून झालं किंवा मी केल्यामुळे ही गोष्ट मला प्राप्त झाली, हे पण चुकीचं आहे भगवंत म्हणतात. तर कसं काय, कारण आपल्याला बघा या जगामध्ये शरीर कोणी दिलं आपल्याला, शरीर कोणी दिलं, तर कोणी भगवंतांनी. म्हणलं कोणी म्हणलं आई वडिलांनी, पण आई वडिलांना कोणी दिलं, त्यांच्या आई वडिलांनी जर गेलं तर आपल्याला भगवंताने दिलं. आणि आई वडील पण जे आहे बघा, आता जोपर्यंत आत्मा शरीरामध्ये कोणत्या प्रवेश करत नाही तोपर्यंत शरीराची वाढ होत नाही. एखादं लहान बाळ जर लहानपणी जर मृत्यू पावलं तर त्या शरीराची वाढ होते का, ते मोठं होते का? नाही. नाही, ते सडायला लागते. याचा अर्थ, नाही. आणि आत्मा कोणापासून आलेली आहे? आत्मा का आपण आई वडील तयार करतात का आत्मा? नाही. नाही. आत्मा कोणाचा अंश आहे, कोणापासून आलेली आहे? भगवंतापासून. भगवंतापासून आलेली आहे. तर बघा, म्हणजे आपल्याला जे शरीर प्राप्त झालेलं आहे ते खऱ्या अर्थाने आई वडील एक निमित्त मात्र आहेत किंवा ते एक साधन आहेत. परंतु भगवंताच्या कृपेने, भगवंतामुळेच आपल्याला हे शरीर प्राप्त झालेलं आहे. आणि हे पंचमहाभूत सुद्धा कोणी बनवलेले आहेत? आपलं शरीर जे बनलेलं आहे, जल, वायू, आकाश, पृथ्वी, अग्नी, हे सगळं भगवंतांनी बनवलेले आहेत. हे पंचमहाभूत जे आहेत ते,
आणि आत्मा सुद्धा भगवंताचाच अंश आहे. म्हणजे आपण जे काही आहे ते भगवंतामुळेच आहे. तर आपण आणि एवढंच नाही तर आपल्याला हात हलवला, पाय हलवण्यासाठी सुद्धा काय करावं लागते? भगवंताची इच्छा असेल किंवा भगवंतानी जर परवानगी दिली तरच आपण आपला हातपाय हलवू शकतो. कोणी म्हणाल असं कसं बरं? मी तर कधी मला जेव्हा हलवायचं तेव्हा माझा हातपाय हलवू शकतो, माझी मर्जी. अरे पण जर तुम्हाला काही जर अर्धांगवायू झाला किंवा लखवा लागला तर आपल्याला आपला हातपाय हलवता येतात का आपल्या मर्जीने? नाही. आणि कोणाची इच्छा असते का लकवा लागावं म्हणून? नाही. नसते. पण तरी पण काही लोकांना लागतो, ज्यांचे पाप आहेत किंवा ज्यांचे पूर्वीचे पाप कर्म आहेत त्यांना लागतो. तर ते भगवंताच्या मर्जीवरती आहे की कोणाला लकवा लावायचा किंवा कोणाला नाही लावायचा. तर म्हणजे भगवंताच्या मर्जीशिवाय आपण आपले हातपाय सुद्धा हलवू शकत नाही. आणि जर सूर्यप्रकाश नसला तर आपल्याला काहीतरी दिसू शकते का? नाही. नाही. काहीच दिसणार नाही. आपले डोळे असून आपण आंधळे आहेत जर सूर्यप्रकाश नसला तर. आणि सूर्यप्रकाश भगवंत म्हणतात सूर्य काय माझा डोळा आहे. सूर्यचंद्र माझे डोळे आहेत. आणि सूर्यचंद्र नसले तर आपल्याला खाण्यासाठी अन्न भेटणार नाही. डोळ्याने काही दिसणार नाही. आपल्याला ऊर्जा भेटणार नाही. तर ऊर्जा नाही भेटली तर आपण काहीच करू शकत नाही. आणि सगळ्या ऊर्जेचे स्रोत हे भगवंत आहेत. कारण सूर्याला सुद्धा सूर्य भगवंत म्हणतात सूर्याच्या सगळ्या ऊर्जेचे स्रोत मी आहे. असं भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात. है ना? तर त्यामध्ये मया अध्यक्षेन प्रकृती सुयते सहचराचर, मी प्रकृती सगळी माझ्या निदर्शनाखाली चालते असे भगवंत म्हणतात. है ना? असं अहम सर्वस्य प्रभो मत सर्वम प्रवर्तते, मी सगळ्यांचे काय आहे ईश्वर आहे आणि माझ्यावरतीच हे सगळे माझ्याकडूनच हे सगळं चालवले जाते किंवा माझ्यापासूनच ही सगळी उत्पत्ती होते भगवंत म्हणतात. ठीक आहे. तर असं भगवंत सांगतात. तर त्यामुळे हे सगळं आपण भगवंताच्या मर्जीशिवाय पान सुद्धा, म्हणून म्हणतात ना भगवंताच्या मर्जीशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, तर आपण सुद्धा काही करू शकत नाही. म्हणून आपण असं मूर्खपणाने असं समजलं नाही पाहिजे की जे काय करायला ते काय मी करायलो किंवा मी हे कर्म केलं म्हणून मला हे फळ भेटलं, तर ते चुकीचं आहे असं भगवंत सांगतात. ठीक आहे, तर ते आपण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणून तर मग कोणी म्हणेल ठीक आहे फळावर माझी आशा नाही मग कर्मच कशाला करायचं, मी कर्मच नाही करणार. तर भगवंत काय म्हणतात, तर मग असं पण त्यासाठी भगवंत इथं सांगून ठेवतात अगोदरच, तर कर्तव्य न करण्यामध्ये सुद्धा आसक्त होऊ नकोस. ते सुद्धा चुकीचं आहे, कारण तू तुझं जर कर्म केलं नाही, कर्तव्य पूर्ण नाही केलं तर तुला पाप लागेल आणि तुला खूप दुःख त्यामुळे भोगावे लागतील. तर म्हणून म्हणतात करत राहायचं, आपलं कर्तव्य करत राहायचं नियत कर्म, परंतु फळाची आणि भगवंताच्या कृपेने भगवंताने आशीर्वादाने जे जे दिलं आपल्याला, जर यश दिलं तरी सुद्धा खुशी खुशी स्वीकार करायचं. आपल्याला दुःख दिलं तर ते सुद्धा खुश होऊन आपण स्वीकार करायचं, भगवंताची कृपा म्हणून समजून स्वीकार करायचं. नाहीतर काय झालं, लोक यशस्वी झाले तर म्हणतात कोण केलं हे सगळं काम? मी केलो. कोणामुळे यश मिळालं? माझ्यामुळं. आणि कोणाला काय झालं, अपयश मिळालं तर लोक काय म्हणतात, देवानं माझ्यासोबत असं का केलं? अपयश मिळालं तर देवानं, है ना? आणि यश मिळालं तर मी केलं. हे चुकीचं आहे की नाही? हो. बरोबर की नाही? हो. चुकीचं. तर आपण जनरली उलटं केलं पाहिजे सामान्यतः. अपयश मिळालं तर आपण म्हटलं पाहिजे की माझ्या कर्मामुळे किंवा माझ्या वाईट कृतीमुळे किंवा माझ्या चुकांमुळे मला अपयश मिळालं. पण जर चांगलं म्हटलं तर भगवंताच्या कृपेमुळे मी यशस्वी होऊ शकलो. असं भगवंताचे भक्त असे विचार करतात. ठीक आहे. आणि दोन्हीमध्ये सुद्धा ते भगवंताचे ऋणीच असतात. भगवंताचे आपण बघतो ते आभारीच असतात, आभारच मानतात. तर ते खरे भक्त आहेत. तर या ठिकाणी 3 प्रकारच्या गोष्टी आहे, आपण विचार करण्यासारख्या आहेत बघा. प्रभुपादजी सांगतात आपल्याला, स्वयं प्रभुपादजी सांगतात या श्लोकामध्ये, कर्म, विकर्म आणि अकर्म. तर कर्म म्हणजे काय? जे आपल्याला वेदांनी किंवा गुरु साधू शास्त्र यांनी आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या जन्मानुसार, आपल्या स्वभावानुसार आपल्याला जे काही कर्तव्य आपल्याला नेमून दिलेलं आहे, तर ते जर आपण करत असू तर त्याला आपण काय म्हणतो, कर्म म्हणतो. आणि कर्म सुद्धा 3 प्रकारचे असतात. नित्य कर्म और रुटीन ड्युटीज. नित्य कर्म और रुटीन ड्युटीज म्हणजे काय? आता बघा, आपल्याला रोज अंघोळ करावं लागते, रोज 2 टाइम जेवावं लागते, रोज 6 तास कमीत कमी झोपावं लागते. तर या गोष्टी रोज कराव्याच लागतात आपल्याला, आहे का नाही? ते काय झालं आपलं नित्य कर्म. बरोबर आहे? नित्य कर्म.
परत आपला जॉब, नोकरी जो काय असेल, किंवा घरातली एखादी गृहिणी असेल तिला स्वयंपाकाची काळजी, हे सगळे नित्य कर्म झाले आपल्याला, ते आपले रोजचं आपल्याला करावं लागतं. त्यातले काही मंगलमय आहेत, काही अमंगलमय सुद्धा आहेत, तर ते आहेत. काम्य कर्म आहेत बघा. काम्य कर्म म्हणजे डिझायर ऍक्टिव्हिटी, जे आपण स्वतःच्या इच्छेनुसार करतो. तर प्रत्येकाच्या इच्छा वेगवेगळ्या आहेत, तर प्रत्येक जणाचे काम्य कर्म वेगवेगळे असू शकतात. नंतर एमर्जन्सी ड्युटीज, कधी कधी काही काही गोष्टी आपल्याला काय करावं लागतात एमर्जन्सी मध्ये, म्हणजे अं, तातडीच्या तातडीचे कर्तव्य म्हणून आपल्याला ते कधी कधी करावे लागतात. नेहमी करायची काही आवश्यकता नाही, कधी कधी करावे लागतात. तर ते अशा प्रकारचे 3 प्रकारचे कर्म आहेत. मग विकर्म आहे. विकर्म म्हणजे शास्त्राविरोधात केलेले कर्म. ठीक आहे. जे पाप, त्याला आपण म्हणू खऱ्या अर्थाने त्याला पाप म्हणता येईल, की जे पाप आहे ते काय झालं तुमचं विकर्म झालं. ठीक आहे. किंवा तुम्हाला गुरु साधू शास्त्रांनी सांगितलं नाही की ते करू नका असं सांगितलं, पण तरी सुद्धा आपण करतो, त्याला विकर्म असं म्हणतात, किंवा पाप असं आपण म्हणू शकतो. आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे, स्वतःचं कर्तव्यच न करणे. फळाची आशा नाही करायची, मग मी कर्म कशाला करू, मग कर्म सोडून द्यायचं आणि कर्तव्यच नाही करायचं, त्याला अकर्म म्हणायचं. 3 प्रकारचे. तर विकर्म आणि अकर्म दोन्ही सुद्धा काय आहेत, पापच समजले जातात. ठीक आहे. तर आणि दोन्हीतून पाप होते, आणि त्यातून बघा, त्यामुळे अं, त्यामुळे काय होईल, दोन्ही पाप आहे, तर त्यामुळे आपल्याला नरकात जावं लागेल. आपण जर विकर्म केलं किंवा अकर्म जरी केलं तरी आपल्याला नरकात जावं लागेल. ठीक आहे. तर इथं बघा की आपण बघतो की या ठिकाणी काय आहे, की दुसरं म्हणजे की आपण जर आपलं कर्म केलं तर कर्म सुद्धा बंधन निर्माण करते. कर्म सुद्धा काय करते, बंधन निर्माण करते. आपण चांगले कर्म केले तर आपल्याला चांगले फळं मिळतील, त्यासाठी आपल्याला स्वर्गात जावं लागेल किंवा इथेच आपल्याला चांगले फळं भेटतील. पण जर आपण वाईट कर्म केले तर त्यासाठी नरकात सुद्धा जावं लागेल. ते कर्म सुद्धा बंधन उत्पन्न करते, पण कर्म केर आपण हे करणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात आता या तिन्हीतून बंधन उत्पन्न होते, मग काय करायचं, त्यातून बाहेर पडायचं असेल तर भगवंताची भक्ती करणे खूप गरजेचं. भगवंताच्या भक्तीतून कोणतेही बंधन निर्माण होत नाही, ते बंधन, सगळ्या बंधनांचा नाश होऊन जातो. ठीक आहे. तर भगवंताची भक्ती हे या तिन्ही प्रकारच्या कर्माच्या वरती आहे, कर्मापासून भिन्न आहे. म्हणून भगवंताची भक्ती हा एकच मार्ग आहे, की आपल्याला कोणत्याही बंधनात न अडकता जर आपल्याला सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर ते खूप अतिशय महत्वाचं आहे, भगवंताची भक्ती करणे. ठीक आहे. तर हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर विहित कर्मे, तर कर्म फल इच्छा रहित होऊन आपले विहित कर्म करणं या ठिकाणी सांगितलेलं आहे भगवंताने. ठीक आहे. तर जो व्यक्ती कर्मफलावर आसक्त असतो आणि त्यालाच भक्ती म्हणायचं. बघा, कर्मफलाची इच्छा नाही ठेवणं, भगवंताच्या आनंदासाठी फक्त गुरु साधू शास्त्र सांगतात म्हणून मी माझे कर्म चांगल्या प्रकारे करत आहे, तर त्याला त्या व्यक्तीसाठी बंधन निर्माण होणार नाही. तर त्याला निष्काम कर्मयोग असं म्हणतात. ठीक आहे. तर भगवंताच्या आनंदासाठी. तर कोणी काय म्हणते, कर्म हीच पूजा आहे किंवा काम हीच पूजा आहे, तुम्ही तुमचं काम करत राहा, फक्त मंदिरात जायचं काम कर, नाही गरज नाही, प्रवचन ऐकायची गरज नाही, भगवंताचं नावाचं स्मरण करायचं गरज नाही. पण त्याला कर्मयोग म्हणत नाही, त्याला मूर्ख म्हणतात, गाढव म्हणतात त्या व्यक्तीला. कारण बघा, कर्मयोग, योग जेव्हा शब्द येतो त्यावेळेस योग म्हणजे संबंध प्रस्थापित करणे. कोणाशी, भगवंताशी. तर संबंध नाही तर त्याला योग म्हणू शकत नाही आपण. तर कर्मयोग म्हणजे आपलं कर्तव्य आपण भगवंताच्या आनंदासाठी करणं, आणि त्या कर्तव्यातून जे फळं उत्पन्न होतील, जसं कोणी काम करत असेल तर त्याला जर पगार भेटतो नोकरी करून, तर त्या पगार काय करेल, तो आपल्या घरच्या आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करून जो उरलेला पैसे तो भगवंतासाठी मंदिरामध्ये त्यातला काही दान करेल, किंवा भगवंताच्या धामामध्ये जाण्यासाठी त्याचा वापर करेल. आपण आपल्या कुटुंबाच्या गरजा पण पूर्ण तो कशासाठी करतो, की कारण कुटुंबाच्या गरजा जर त्याने पूर्ण केलं तर कुटुंब सुद्धा काय करेल, भगवंताच्या भक्तीमध्ये जुडेल, आणि ते शांतपणे काय करतील, ते सुद्धा भक्ती करतील, आणि हा सुद्धा शांत मनाने भक्ती करू शकेल. म्हणून तो काय करतो, ती सुद्धा त्याची काय झाली, भक्तीच झाली. तर तो फळ, तिथं असं नाही की नोकरी करून खूप पैसे कमवायचे आणि त्याच्यावर मजा करायची फक्त, त्यासाठी तो पैसे कमवत नाही. तो आपले कर्तव्य पूर्ण भगवंताच्या आनंदासाठी, कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तो करतो. तर त्याला म्हणायचं निष्काम कर्मयोग, किंवा तो भक्तीमध्ये झालं. ठीक आहे ना, तर त्याला योग म्हणायचं.
पण एखादा व्यक्ती म्हणत असेल फक्त मी कर्म करतो, पूर्णतः कर्म करतो मस्त, आणि कर्म करून ते पैसे आले की त्याचा मजा, मला कर्मयोग किंवा निष्काम कर्म म्हणे. किंवा कोणी म्हणेल मला पैसे पण नाही पाहिजे, फक्त मी कर्म करतो, पण त्याला सुद्धा कर्मयोग म्हणल्या जात नाही, कारण तो स्वतःच्या आनंदासाठी कर्म करत आहे. ठीक आहे, त्याला कर्मयोग आपण म्हणू शकत नाही, ते चुकीचं आहे. भगवंताच्या संबंधित असलेल्या कर्मालाच कर्मयोग म्हणू शकतो. ठीक आहे, जर भगवंताच्या आनंदासाठी नसेल तर त्याला कर्मयोग म्हणणे चुकीचं आहे. तर हा खूप लोकांचा गैरसमज आहे, ते चुकीचं आहे. तर पुढे सांगतात की नियत कर्मांचा जर विचार केला तर तिने सकाम कर्म. नैमित्तिक नित्य कर्म म्हणजे काय ते बघा. नित्य म्हणजे जे रोज करावे लागतात, आपल्या रुटीन आहे. रोज मी सांगितलं तुम्हाला, जसं जेवण करणं, झोपणे, शरीराला आंघोळ वगैरे करणे, ब्रश करणे वगैरे वगैरे जे आहेत, नोकरी करणे, ते नित्य कर्म झाले आपलं. नैमित्तिक कर्म म्हणजे कधी कधी करावं लागतं, जसं आपल्याला कधी लग्नात जावं लागते है ना, किंवा कधी कधी कुठेतरी आपण धामामध्ये जातो, तर ते झालं नैमित्तिक कर्म. आणि सकाम कर्म म्हणजे काहीतरी इच्छा, काही पाहिजे म्हणून करणे, त्याला सकाम कर्म म्हणतात. सकाम कर्म, ठीक आहे ना. काही इच्छा प्राप्ती, इच्छा पूर्ती करण्यासाठी केलेलं कर्म त्याला सकाम कर्म असं म्हणतात. तर अशा 3 प्रकारचे कर्म आहेत. तर शास्त्राच्या आदेशानुसार कर्तव्य जर आपण फलिच्छा विरोधात केलं, फल इच्छा विरहित जर केलं, तर सत्वगुणयुक्त कर्म असते, ते त्याला सत्वगुणयुक्त कर्म असं म्हणतात. ठीक आहे, पण फलाची जर आपण फळ जे त्या कर्माची जर फलाची आशा ठेवून आपण कर्म केलं तर ते आपल्याला बांधणारा असते, बंधन निर्माण करणारा असते, आणि असं कर्म अशुभ मानलं जाते. ठीक आहे, आणि प्रत्येकाचं नियत कर्म करण्याचा असं प्रत्येकाला अधिकार आहे, पण नियत कर्म सुद्धा आपण फळाची आशा न करता केलं पाहिजे. आणि असं निष्काम भावाने जर केलेलं आपण जर कर्म केलं, फक्त भगवंताच्या आनंदासाठी जर केलेलं कर्म असेल, तर त्याला, अशा व्यक्तीला निसंशयपणे मोक्ष मार्गावर घेऊन जाते. बघा, एक आहे की निष्काम कर्म म्हणजे फक्त कर्म करत आहे, कर्म करायला सांगितलं शास्त्रामध्ये म्हणून करत आहे, भगवंताच्या आनंदासाठी नाही, फक्त कर्म करायला सांगितलं म्हणून करतो, तर त्याला निष्काम कर्म म्हणून. तर त्यातून फक्त मोक्षाची प्राप्ती होते, त्यातून वैकुंठाची किंवा भगवत धामाची किंवा भगवंताची प्राप्ती होत नाही. परंतु त्याच्यापेक्षा उच्च जे आहे, भगवंताचे भक्त जे करतात ते काय करतात, ते स्वतःसाठी फळाची आशा करत नाही, परंतु जे कर्म करतात ते भगवंताला आनंद देण्यासाठी करतात, तर ते अजून उच्च आहे. त्यामुळे मग त्यांना मोक्ष, त्यांना वैकुंठाची प्राप्ती होते, भगवंताप्रती त्यांचं प्रेम वाढते आणि भगवंताची प्राप्ती होते. ते गोलोक वृंदावन मध्ये किंवा वैकुंठाची प्राप्ती करतात आणि त्यांच्या सगळ्या कर्मबंधनातून त्यांची मुक्ती होऊन त्यांना परम सुखाची प्राप्ती होते, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर म्हणून भगवंतानी अर्जुनाला फळाची आशा न करता एक कर्तव्याची बाब समजून युद्ध करण्यास सांगितले आहे. तर हे भगवंत जे आहे, भगवंत अर्जुनाला हे श्लोक का सांगत आहेत, की कारण अर्जुनाने 3-4 कारण सांगितली होती युद्ध न करण्याचे. पहिले सांगितलं होतं की माझे नातेवाईकांना मी कसं काय मारू, माझ्या नातेवाईकांना माझ्या हाताने मारू शकत, माझं त्यांच्यावर प्रेम आहे, मला त्यांच्यावर दया येत आहे. दुसरं कारण सांगितलं होतं की मी माझ्या नातेवाईकांची हत्या केली तर मला पाप लागेल, दुसरं ते सांगितलं होतं. तिसरं कारण अर्जुनाने काय सांगितलं होतं, की तो म्हटला की जरी मी युद्ध केलं आणि जिंकलो सुद्धा तरी पण काय फायदा, त्यामध्ये काही सुख भेटणार नाही, कारण हे सगळे युद्ध जिंकून जे मला काही ऐश्वर्य वगैरे प्राप्त होईल, तर ते दाखवण्यासाठी माझे नातेवाईकच जिवंत नाही राहणार, या युद्धामध्ये ते मरून जातील, मग मी कोणाला दाखवू. तर नातेवाईक मेले तर मग कसं काही खुश राहू शकतो मी त्या, कारण कोणी दाखवण्यासाठी नसणारच आहे माझ्याकडे, तर काय मग सुख काय भेटणार नाही, असं अर्जुनाने सांगितलं. ठीक आहे, तर अशा प्रकारे अजून 2 कारण अर्जुन सांगतात. तर अशा प्रकारे अर्जुनाला या ठिकाणी अर्जुन कारण देत आहेत की युद्ध का नाही करायचं ते. नंतर सांगतात की काय होतं, जे कुटुंबातील ज्या प्रथा आहेत ते नष्ट होतील, आणि कारण जे वृद्ध व्यक्ती असतात त्यांना त्या प्रथा माहीत असतात आणि ते धार्मिक पद्धतीने कुटुंब चालवायचं कसं ते ठरवतात, आणि जे नवीन नाहीतर तरुण पिढी आहे त्यांना चांगले संस्कार देण्याचं काम जे आहे वयोवृद्ध लोक करतात. तर ते जर नसले, तेच जर मारले गेले तर नवीन येणाऱ्या पिढीवर संस्कार होणार नाहीत, आणि घरातल्या सगळ्या कुटुंबातील सगळ्या रूढी परंपरा नष्ट होतील, की जेणेकरून मग काय होतील, मागच्या ज्या पिढ्या होत्या सुद्धा सुखी नाहीत राहणार, त्यांना सुद्धा नरकात जावं लागेल, आणि पुढील पिढ्यामध्ये सुद्धा नरकात जावं लागेल, आणि अधर्माची उत्पत्ती होईल, अधर्म निर्माण होईल, आणि त्याचबरोबर
वर्णसंकर म्हणजे नको असणारी संतती उत्पन्न होईल, जी समाजामध्ये उत्पात माजवेल आणि ज्यातून सगळ्या समाजाचं काय होईल, हे अतिशय गुन्हेगारी आणि सगळे पापच पाप वाढून जाईल आणि सगळे लोक दुःखी होऊन जातील. असं अर्जुनाचं हे चौथं कारण. पाचवं कारण अर्जुनाला काय होतं, ते या अध्यायात सांगितलं सुरुवातीला, की अर्जुनाला कळत नव्हतं नेमकं. तर त्याच्या समोर धर्मसंकट होतं, की काय धर्मसंकट होतं? की एक होतं की अरे मी काय केलं पाहिजे क्षत्रिय म्हणून हे जे पापी लोक आहेत, या पापी लोकांचा नाश करायला पाहिजे. ते क्षत्रियाचं कर्तव्य झालं, क्षत्रियाचा धर्म झाला. आणि दुसरा धर्म होता की तो एक व्यक्ती म्हणून कोणाचा कोणाचा नातू, कोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ, कोणाचा पती, ते म्हणून त्या सर्वांचं रक्षण करणं त्याचं कर्तव्य होतं. कुलधर्म होता तो. तर मग त्याला कळत नव्हतं कुलधर्म करू तर क्षत्रिय धर्माचा नाश होतो. क्षत्रिय धर्म नाही करतात. क्षत्रिय धर्माचं पालन केलं तर कुल धर्माचा नाश होतो. तो करू कन्फ्युज झाला होता तो. विचलित झाला होता की काय करावे त्याला काही कळत नव्हतं. गोंधळून गेला होता अर्जुन. म्हणून त्यानं ठरवलं की जाऊ द्या काहीच करत नाही मी युद्ध करत नाही त्याच्यामुळे सोडून द्या त्यापेक्षा माझ्या नातेवाईकाला मारू शकत नाही सोडून द्या असं. परंतु त्याचे नातेवाईक हे अतिशय पापी होते तर त्यांना धर्माच्या संस्थापनार्थीसाठी त्यांना मारणे गरजेचं होतं. पण म्हणून ते कर्तव्य उच्च होतं. कारण क्षत्रिय म्हणून कर्तव्य खूप महत्वाचं होतं त्याच्यासाठी आणि भगवंत सांगत होते. भगवंतांनी सांगितलं तर मग ते काय ते सर्वात मोठं आहे. कारण त्यामध्ये जगाचं कल्याण होतं, जगाचं हित होतं. म्हणून ते कर्तव्य अर्जुनाने करणे गरजेचं होतं. तर या ठिकाणी भगवंत या श्लोकात जे आहेत, हे श्लोकात जे या ठिकाणी सांगितले आहे तर